स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे, आजची 18 तारीख विद्यार्थी मित्रांनो, आणि या आजच्या 18 तारखेचं हे आपलं अपडेट असणार आहे. आपल्याला माहिती आहे, काल जो काही जनसागर आणि आपल्या प्रशिक्षणार्थीचा जेवढा काही मॉब आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत 5 ते 7 हजार लोकसंख्येनं जे काही पूर्ण विद्यार्थी आहेत या आझाद मैदानावरती जमा झालेले होते. विद्यार्थी मित्रांनो, कालचा जो काही लेखाजोखा आपण जर बघतो म्हटलं तर अजूनपर्यंतही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी कोणताही त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला नाही. परंतु मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत ज्या वेळेला बैठक झाली त्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी दिवसभरात मगाशी टाकलेला आहे आणि त्याचं जे काही आहे ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणावरून दिली आहे. आता सध्याची परिस्थिती आपण जर पाहता आझाद मैदानावरती किती विद्यार्थी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, कालचा जो जनसागर आहे तो आहे 5 ते 7 हजार आणि आता सध्या 100 ते 150 विद्यार्थी त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा जो टक्का आहे हा कमी झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कारण आपल्या एकीमुळेच ह्या सर्व गोष्टी होऊ शकल्या. जो 5 महिने वाढ झालेली आहे तीही आपल्यामुळेच झालेली आहे आणि आपल्या नेतृत्वामुळे झालेली आहे. आपल्या एकीचं बळ जे होतं त्यामुळे शासनाला झुकावं लागलं आणि जे 6 महिन्याची जी योजना होती त्या GR मध्ये बदल करून ती 11 महिन्याची करण्यात आलेली आहे. मग 11 महिन्याचं काय तर 11 महिने प्रशिक्षणार्थी, म्हणजे हे फक्त 5 महिने वाढवलेले आहेत. पुढे काय होतं ते आपल्याला अजूनही शाश्वती नाही, कारण शासन लबाड आहे, शासन खोटं बोलतं हे सुद्धा आपल्याला माहित आहे. मग यावरती आपलं मत काय असणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, बालाजी चाकूरकर साहेब यांच्याशी जेव्हा चर्चा केली आपण आणि त्या चर्चेमध्ये समजलं की पुढील दिशा काय असणार आहे, तर 3 ते 4 वाजता जेव्हा बालाजी चाकूरकर हे बोलले त्यावेळेला सांगितलं त्याने की पुढील दिशा जी आहे जिल्ह्याच्या नियोजनानुसार प्रत्येक जिल्ह्याने, कारण ही जी लढाई आहे ही तुरंत GR निघणारी किंवा तुरंतच आपल्याला न्याय देणारी नाही, तर आपल्याला खूप मोठा लढा उभारावा लागेल आणि त्यासाठी 5 वर्ष 2 वर्ष 3 वर्षही या ठिकाणी लागू शकतात असं ते बोलले. मग यानुसारच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या लढ्यामध्ये आपल्या सर्वांना सहभागी व्हावं लागेल आणि ते वारंवार कायमस्वरूपी होण्यासाठी जे उदाहरण देत असतात, आणि ते उदाहरण म्हणजे कोणते तर ते वस्ती शाळेचे उदाहरण देत असतात, आरोग्य विभागाचे त्या ठिकाणी उदाहरण देत असतात. मग यानुसार जे विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी किंवा जे या ठिकाणी काम करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनाही त्याचनुसार जावं लागेल असं सुद्धा ते बोलले. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी जर लढा चांगल्या पद्धतीने जिल्ह्यानुसार जर उभा केला तर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल आणि याची संघटनात्मक आपल्याला रचनात्मक काम करावं लागेल तर आपल्याला न्याय मिळणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी ते बोलले. महत्वाचा विषय आहे की पुढील दिशा काय असणार आहे. आता पुढील दिशा, कारण हळूहळू विद्यार्थी कमी होत आहेत, मग बालाजी चाकूरकर साहेब काय करतील तर त्यानुसारच त्यांनी सांगितलं की जिल्ह्यानुसार आपण सर्वांच्या जिल्ह्यानुसार जबाबदारी देऊन प्रत्येक जिल्ह्याच्या गोविंदियाचा विद्यार्थी असेल किंवा नंदुरबारचा विद्यार्थी असेल प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जबाबदाऱ्या घेतल्यात आणि जे ऍक्टिव्ह विद्यार्थी आहेत त्या ऍक्टिव्ह विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लढे उभारायचे आहेत, स्वतः त्याचा फीडबॅक घ्यायचा आहे, पाठपुरावा करायचा आहे आणि त्यानुसारच पुढील दिशा जी आहे ती ठरणार आहे. मग यांची ऑनलाईन मिटिंग आहे. मग या ऑनलाईन मिटिंग मध्ये गुगल मीट मध्ये आपले सर्व ठरवलेले जाणार आहे की पाठपुरावा काय असणार आहे आणि यानुसारच या शासनाला आपल्या वारंवार ज्या विचारत राहावं लागेल आणि पुन्हा यासारखं एखादी मोठं आंदोलन आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना करावं लागणार आहे आणि यानंतरच आपल्या सर्वांना त्यात न्याय मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानुसारच आपल्याला हे अपडेट पाहायचं असते आणि त्यानुसारच आता राहिलेले जे काही दिवस आहे म्हणजे आज किंवा उद्या या आंदोलनाचं त्या ठिकाणी सांगता होईल असं मला वाटतंय विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्या विद्यार्थी संख्या अत्यंत कमी झालेली आहे. काल 5 ते 7 हजार लोकसंख्या आणि आता 150 ते 200 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. तर इथून पुन्हा जर विद्यार्थी कमी निघून जर गेले तर आपल्याकडे काहीच उरणार नाहीये. म्हणून तुमची साथच आपल्या न्यायाला दाद देणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायची आहे. परंतु प्रत्येकच विद्यार्थी त्या ठिकाणी थांबू शकत नाही. काही विद्यार्थी जे आहेत त्यांनी तेही बोललेले आहेत की जे विद्यार्थी इकडे आलेले आहेत, परंतु काही जे विद्यार्थी 38 म्हणजे 1,10,000 मधले विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थी 38 ते 30 हजार विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. कशासाठी? जे 5 महिने वाढ झालेली आहे आणि परिपत्रक सुद्धा स्वतः निघालेलं आहे 17 तारखेचं आणि त्या परिपत्रकात असलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांना ठिकाणी 30 एप्रिलच्या आत जॉईनिंग दिली जाणार आहे. 5 महिन्याकरता वाढ होणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे पुढील दिशा ही बालाजी चाकूरकर सर्व ठरवणार आहेत आणि त्यानुसारच प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये या सर्व गोष्टी होणार आहेत आणि राहिलेला प्रश्न रोजगार मिळेल का यासाठीही मोठा लढा उभारावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपला लढा इथेच संपलेला नाही, तर लढा आपल्याला सर्वांना चालू ठेवायचा आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून, आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून कायमस्वरूपी युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेच्या
मुद्द्यांवरती आपण अपडेट देणार आहोत। याकरिता माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। ही माहिती आपल्याला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।